आपण म्हणतो लोकांना राजकारण जाम आवडतं. अहो का नाही आवडणार? का नाही आवडणार? एकेका क्षणाला उत्कंठता वाढवत नेणारा, अकस्मात धक्के देणारा असा एखाद्या हॉलिवूडपट पण झक मारेल असा चित्रपट म्हणजे हे राजकारण झाले. मनोरंजन तर होणारच. बघूया मनोरंजनात स्वप्नरंजनाचा भाग किती आणि सत्यता किती. ऑपरेशन टायगर दिवा स्वप्न आहे की खऱ्या अर्थानं होऊ घातलेलं एखादं खरंखुरं ऑपरेशन आहे? मागच्या अनेक महिन्यांपासून आपण ऐकत आलोय की महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर होणार आहे. आता पूर्वी ताडोबा सारख्या अभयारण्यात फिरायला जाताना टायगर दिसला तर सावध राहा असं म्हणायचे. तिथेही नंतर हे टायगर दिसेनासे झाले. जेव्हा जेव्हा जाणं झालं तेव्हा ऑपरेशन टायगरवर निघालोय की काय असं वाटायचं. म्हणजे टायगर दिसतोय का? मी ज्या ऑपरेशन टायगर बद्दल बोलतोय ते मात्र राजकीय ऑपरेशन आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे शिल्लक असलेल्या शिवसेनेच्या एका गटातले काही खासदार हे गळाला लावून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत समाविष्ट करण्याचा एक विचार हा दिल्लीत असलेल्या एका महाशक्तिशाली गुहेतून बाहेर आला. हा असला विचार त्या गुहेतून बाहेर येण्यामागची अपरिहार्यता लक्षात घ्या. केंद्रातलं भाजप सरकार किंवा NDA सरकार जे 2024च्या निवडणुकीपूर्वी प्रचारात अब की बार 400 पार हा नारा घेऊन निघालं होतं, त्या विचाराला विरोधकांनी व्यवस्थित घोडा लावला. त्या घोड्यावर चढून मग कुणी हात पोचतोय, मग मार टपली, कर गुदगुल्या, उंगल्या कर असे वात्रट चाळे करू लागलं. दिल्लीतल्या महाशक्तीला हे वात्रट चाळे खपवून घेता येत नाहीयेत आणि आता त्यांना ते थांबवणं गरजेचं आहे. किती दिवस सहन करणार हे वात्रट चाळे? त्यात कोण करतंय? तर हे पप्पू गप्पू चप्पू कोणी. त्यात काय झालं की महाराष्ट्रातून शिवसेना भाजप युतीला याआधी जवळपास 42 जागा जिंकता आल्या होत्या. 2024ला त्या 42 वरून 16वर आल्या. NDAला केंद्रात 26 जागांचं नुकसान होणं ही साधी बाब नव्हती. हा गॅप भरून काढण्यासाठी शिवसेनेला उबाटा गटाचे काही खासदार फोडून ते शिंदेच्या शिवसेनेत आणायचे होते. मित्रपक्ष म्हणून शिंदेचा आकडा मोठा करायचा होता. पण ठाकरेंचा पक्ष फोडला तर याचं पाप पुन्हा आपल्या माथी लावून न घेता ते तर आपापल्या वाटेनं आले आणि गेले असं दाखवायचं हे ठरलेलं होतं. तो विचार शिरसावंत मानून एकनाथ शिंदे सुद्धा या ऑपरेशन टायगरच्या मागे लागले होते. पण काल मातोश्रीवर एक बैठक झाली शिवसेना उबाटा गटाची. त्या बैठकीनंतर हे जवळपास निश्चित झालंय की ऑपरेशन टायगर तुर्तास गुंडाळलं गेलंय बहुधा. आता तुम्ही म्हणाल उद्धवजींनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीला 9 पैकी फक्त 4च तर खासदार हजर होते, 5 खासदार गैरहजर होते. याचा अर्थ काय होतो? अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे आणि संजय दिना पाटील हे 4च जण होते. आता राजाराम पुत्र संजय होता, पण ते राज्यसभेवरचे खासदार आहेत, तेव्हा त्यांची या गणसंख्येत कोरममध्ये मोजदाद केली जात नाही. उरलेले काही 2-3 जण हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर हजर होते असं सांगितलं जातं. तर काहींनी अनिवार्य अपरिहार्य कारण सांगून उद्धवजींची परवानगी घेतली होती असंही सांगितलं जातं. खरं खोटं त्यांचं त्यांना माहिती. म्हणजे उबाटा सेना शिल्लक राहणार हे आता तरी दिसतंय, नाही का? पुढचं माहीत नाही. त्यातल्या त्यात परभणीत सध्या वेगळं वारं वाहतंय. शिंदे पिता पुत्र आमदार भावना गवळींच्या मदतीनं परभणीत घट्ट पाय रोवण्याचे प्रयत्न करताना दिसत आहेत. परभणीच्या उबाटा खासदारानं जर का वेगळा निर्णय घेतला तर, पण ते एकटे बाहेर पडणं म्हणजे राजीनामा देणं हे आलंच की. खासदारकीवर पाणी सोडावं लागेल त्यांना. त्यामुळे ते एकटे बाहेर पडतील का असा प्रश्न पुन्हा निर्माण होतो. एकंदरच 9 पैकी किमान 7 जण बाहेर पडले तर पक्षांतर बंदीचा कायदा आणि घटनेचं 10th शेड्यूल ते मग ते आपले घंटातज्ञ वगैरे हे इथं आड येणार नाही असं वाटतंय. मग 7 खासदार फुटणार का? अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे काही झालं तरी उद्धवजींना सोडणार नाहीत, कारण त्यांच्यावर उद्धवजींचा नव्हे तर ते ज्या हिरव्या मतांच्या जोरावर निवडून आलेत त्या मुसलमान मतदारांचा दबाव आहे. आणि त्या मुसलमान मतदारांना ते यापुढे कोणत्या तोंडानं सामोरे जाणार जर पक्ष बदलला तर, हा एक मोठा प्रश्न आहे. बाकीच्या 7 पैकी भाऊसाहेब वागचौरे आणि संजय जाधव यांच्याबद्दल थोडी संदिग्धता आहे, पण बाकीचे 5 तर आजही उद्धवजींसोबत असल्याचं दिसतंय. संजय दिना पाटील हे तसे कधीतरी इकडे कधीतरी तिकडे असे दिसत असतात, पण ते नेमके कुठे आहेत याचा अंदाज लावणं सध्या तरी कठीण आहे. आणि ते ज्या पद्धतीने काल मीडियाशी बोलत होते तर ते मीडियालाच धारेवर धरत होते असं वाटत होतं. त्यामुळं
त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय हे ज्यांना कळालंय ना त्यांना कळालेलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर आपण इथे काहीतरी मल्लीनथी करण्यात अर्थ नाही. थोडक्यात काय तर टायगर टायगर ऑपरेशन टायगर असं बोलून बोलून खरंच कुठलं ऑपरेशन होत नसतंय. तर ते जेव्हा महाशक्तीच्या मनात येईल तेव्हाच होत असतंय, हे लक्षात घ्या. आता ते नारी शक्ती वंदन विधेयक संसदेत फेटाळलं गेलं, त्यानंतर महाशक्तीला 54चा आकडा नडला होता. पण प्रत्यक्षात एनडीएला तेव्हा अतिरिक्त 22-25 खासदारांच्या मदतीचीच गरज होती. जे विरोधात मतदान करणारे होते त्यातले जर 20-25 कमी झाले तर इकडे 54 मधून 25 वगळायचे होते सरळ सरळ. अलीकडे टीएमसीचा बंगालमध्ये धुव्वा उडवला भाजपनं आणि त्यानंतर टीएमसीच्या पक्षाचाही बाजा वाजला. 80 मधले 58 आमदार आणि 28 मधले 20 खासदार स्वतंत्र गट स्थापून टीएमसीतून बाहेर पडले. हे सगळं एनडीएला पाठिंबा देण्यासाठी चाललं होतं. पण अचानक त्यांच्यावर 10th शेड्यूल अंतर्गत कारवाई होण्याचे संकेत दिसू लागले. संसदेत टीएमसीच्या फुटीर खासदारांना आम्हीच तृणमूल काँग्रेस असा दावा करणं थोडं भारी पडतं हे लक्षात येताच ते त्रिपुरामधल्या NCPI नावाच्या फक्त एक खासदार निवडून आलेल्या एनडीएतल्याच घटक पक्षात विलीन झाले. अर्थात एनडीएला या 20 खासदारांचं संख्याबळ लाभलेलं आहे, जे सहजासहजी बंगालच्या विधानसभा निकालानंतर अनाकलनीय पद्धतीनं लाभलेलं आहे. मग आता ठाकरेंचे 7 खासदार फोडून उगाच यातून शिंदेंच्या सेनेची ताकद का वाढवून द्यायची आपण, या विचारांती दिल्लीतून ऑपरेशन टायगरला तुर्तास गुंडाळलं गेलेलं आहे असं काही लोक सांगतात. शिंदे जितके कमजोर पडतील आणि ते नम्रतेच्या नावाखाली संयम दाखवत राहतील तेवढंच महाराष्ट्रात भाजपला सुखानं राज्य करणं सोपं जाईल. हे ज्यांना माहीत आहे त्या दिल्लीश्वरांनी पुन्हा एकदा शिंदेजी कैसे हो आप असं म्हणत आणि काय भाऊ म्हणत डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या पाठीवर थाप मारत त्यांच्या मनातलं ऑपरेशन टायगर हे तुर्तास गुंडाळलेलं दिसतंय. मला वाटतं ऑपरेशन टायगर हे यापुढेही घडणार नाही बहुधा. कारण आता संसदेत ज्या पद्धतीनं टीएमसीच्या त्या 20 बंडखोर खासदारांना आम्हीच खरे टीएमसीवाले असं म्हणत अख्खा पक्ष गुंडाळता आलेला नाहीये. 2022 साली महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंनी ते करून दाखवलं. मागोमाग अजितदादांनी तेच धाडस केलं. पण खरी शिवसेना शिंदेंचीच, खरी NCP ही अजितदादा गटाचीच, यावर सुप्रीम कोर्टानं अद्याप शिक्कामोर्तब केलेलं नाहीये. त्या केसचा निकाल काहीही लागू शकतो. टीएमसीच्या 20 जणांना असं NCPI मध्ये विलीन व्हावं लागल्यानंतर दिल्लीत बंडखोरी करण्याचं धाडस करणं थोडंसं अवघड बनलेलं आहे. आणि कदाचित शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह याबाबतचा सुप्रीम कोर्टातला निकालही महाशक्तीच्या मनात आला तर काहीसा वेगळा लावला जाईल. आता तुम्ही म्हणाल सुप्रीम कोर्टावरही महाशक्तीचा वचक आहे का, तर तसंच काही नाही आहे. पण कोर्ट यावरचा ठरलेला किंवा यापूर्वी अशा सिच्युएशनमध्ये दिलेला निकाल इथं देऊ शकतो हे लक्षात घ्या. आणि तो निकाल जो रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीच्या आतल्या आत झालेल्या वादात दिला गेला होता, तो निकाल म्हणजे वादग्रस्त पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवलं जाऊ शकतं. ना तुला ना मला, घाल कुत्र्याला. पण या निर्णयानं पुन्हा एकदा नुकसान हे भाजपच्या महाराष्ट्रातल्या मित्रपक्षाचं म्हणजे शिवसेनेचं होणार आहे, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं. शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन निघालेले एकनाथ शिंदे त्यांना आपल्या गटाला नवं नाव, नवं पक्षचिन्ह घेऊन जनतेला सामोरं जाणं हे ठाकरेंच्या तुलनेत प्रचंड अडचणीचं ठरणार आहे. कारण काही झालं तरी बाळासाहेब ठाकरेंचे बायोलॉजिकल वारसदार आणि आडनावातलं ठाकरे हे घेऊन जे समोर येतील त्यांना कदाचित या मॅचमध्ये सुरुवातीलाच ॲडव्हान्टेज जास्त मिळू शकतो. पण एकनाथ शिंदे या सगळ्या शक्यतांचा अभ्यास करून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मागच्या या 3-4 वर्षांमध्ये पक्षवाढीसाठी प्रचंड मेहनत घेताना दिसत आहेत. त्यांचं एक वैशिष्ट्य असंही आहे की त्यांना 2022 पूर्वी मुंबई, ठाणे, MMR रिजन, फार फार तर नाशिक या पलीकडे कोणी एवढं जीवाभावाचं मानत नव्हतं. पण 2022 ते 2024 त्या दरम्यानच्या 2-2.5 वर्षांच्या कालावधीत त्यांनी स्वकर्तृत्वानं आपली इमेज बिल्डिंग एवढी मोठी करून ठेवलेली आहे. पण झालं काय की धनुष्यबाण हा त्यांच्या निवडणुकीतल्या यशातला मोठा एक्स फॅक्टर होता आणि हे नाकारता येत नाही. काही हो, पण केंद्रातलं एनडीएचं सरकार किमान 40 खासदारांच्या शोधात होतं काही दिवसांपूर्वी. मग आता 20 मिळालेत म्हणून ते गार पडलेत का, किंवा 20वर समाधानी असतील का, तर नाही. 20 मिळालेत त्यामुळे मोहीम अजून फत्ते झालेली नाही.
ऑपरेशन टायगर पुन्हा केव्हाही ॲक्टिवेट केलं जाऊ शकतं. अगदी मी हा व्हिडिओ शूट करण्याआधी 5 मिनिटं माझ्या कानावर एक गोष्ट आली आहे. यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख जे काल मातोश्रीवर उद्धवजींनी बोलवलेल्या बैठकीला गेले नव्हते, गैरहजर होते. ते आज दिल्लीत शिंदेंच्या मंत्र्यांना म्हणजे प्रतापराव जाधवांना भेटायला गेलेत. आता ते प्रतापराव जाधवांना भेटायला गेले म्हटलं, त्यांच्या पाठोपाठ संजय राजारामही गेलेत, राऊतांचे. त्यामुळे ऑपरेशन टायगर भाषणात गुंडाळलेलं नाहीये अशा शक्यता निर्माण झाल्यात. आपण म्हणतो लोकांना राजकारण जाम आवडतं. अहो का नाही आवडणार? का नाही आवडणार? एकेका क्षणाला उत्कंठता वाढवत नेणारा, अकस्मात धक्के देणारा असा एखाद्या हॉलिवूडपट पण झक मारेल असा चित्रपट म्हणजे हे राजकारण झालंय. मनोरंजन तर होणारच. बघूया मनोरंजनात स्वप्नरंजनाचा भाग किती आणि सत्यता किती. ऑपरेशन टायगर दिवा स्वप्न आहे की खऱ्या अर्थानं होऊ घातलेलं एखादं खरंखुरं ऑपरेशन आहे? लवकरच आपल्या समोर येईल. तोवर आपण या सगळ्या गोष्टींकडे मस्तपैकी पॉपकॉर्नचा एक असा मीडियम टब घ्यायचा. तो लार्ज घेतला ना संपत नाही हो. तो मीडियम टब घ्यायचा मस्तपैकी, चीज पॉपकॉर्न वगैरे, आणि खात खात हा जो काही चाललाय तो सिनेमा बघायचा, नाही का? काय वाटतं तुम्हाला?